आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। पाकिस्तानी फिल्मिस्तांनी केली एका कुटुंबाला प्रचंड मारहाण। पोलीसच असे वागत असतील तर जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने कारवाई करावी। जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की हातकणंगले तालुक्यातील रोकडी इथं अंगणातील 1.5 फूट जागेवरून पोलीस दलात कार्यरत असलेल्या कुतुबुद्दीन मुजावर यांनी आणि त्याच्या मुलांनी मिळून तन्वीर मुजावर यांची 8 महिन्यांची गरोदर पत्नी आसमा तन्वीर मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान मुजावर यांना फिल्मिस्तांनी काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार आसमा तन्वीर मुजावर यांनी हातकणंगले ठाण्यात दिली आहे। मारहाण करणारा कुतुबुद्दीन मुजावर हा पोलीस असल्याने आणि एका मंत्र्याच्या दबावामुळे तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने पीडित मुजावर कुटुंबाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। याबाबत अधिक माहिती अशी की तन्वीर मुजावर आणि कुतुबुद्दीन मुजावर हे एकमेकांचे भाऊबंद असून एकमेका शेजारी राहतात। अंगणातील 1.5 फूट जागेवरून या दोन कुटुंबांमध्ये 2017 पासून वाद आहे। अनेक वेळा सरकारी मोजण्या झाल्या तरीही या मोजण्या मान्य झाल्या नाही। कुतुबुद्दीन मुजावर हा पोलीस दलात कार्यरत असून तो इचलकरंजी येथे नेमणुकीस आहे। तो पोलीस असल्याने आणि एका मंत्र्याचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असल्याने 2017 पासून सुरू असलेला वाद मिटला नाही। नेहमीच कुतुबुद्दीन मुजावर त्याच्याकडून दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे प्रकार होत होते। पोलीस कुतुबुद्दीन मुजावर आणि त्याच्या शेजारी असणारे मुतवनी यांच्यामध्ये सुद्धा जागेवरून वाद सुरू असून ही वादग्रस्त जागा न्यायप्रविष्ट आहे। या जागेवर जैसे थेचा आदेश कोर्टाने दिला आहे। असे असतानाही कुतुबुद्दीन मुजावर हा शुक्रवारी दुपारी 4 वाजता जेसीबीने वादग्रस्त न्यायप्रविष्ट जागेमध्ये काम करत असताना तन्वीर मुजावर यांनी जेसीबी चालकाला या जागेवर कोर्टाचा जैसे थे आदेश असल्याने या ठिकाणी काम करू नका असे सांगत असताना जेसीबी जवळ उभे असलेल्या कुतुबुद्दीन मुजावर, कय्यूब मुजावर, शोएब मुजावर, कैफ मुजावर, बाबजी मुजावर, अल्ताफ मुजावर आणि आयेशा मुजावर यांनी घाणेरडी शिवीगाळ करत काठीने तन्वीर मुजावर यांच्या डोक्यात, पाठीत आणि पायावर फिल्मिस्टाईलने बेदम मारहाण केली। त्याचबरोबर त्यांची गरोदर पत्नी आसमा तन्वीर मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान यांनाही मारहाण करत अंगावरची कपडे फाडली। मुलगी हुमेरा हिच्या अंगाशी झोंबाझोंबीही केली। तन्वीर मुजावर गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासह अन्य जखमींना उपचारासाठी CPR मध्ये दाखल केले। उपचार सुरू असताना कुतुबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या कुटुंबाने तन्वीर मुजावर यांच्या घरावर दगडफेक करत मोडतोड केली। ही घटना समजताच उपचार अर्धवट टाकून तन्वीर मुजावर आणि त्यांचे कुटुंब रात्री 11 वाजता तक्रार देण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। रात्री 11 वाजता तक्रार लिहून घेतली तोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस कुतुबुद्दीन मुजावर यांच्या वतीने पोलीस ठाण्यावर दबाव टाकून फिर्याद नोंदवून घेण्यास अटकाव करण्यात आला। यामुळे रात्री 11 पासून पहाटे 4 वाजेपर्यंत तक्रार दाखल करून घेतली नाही। अखेर न्याय मागण्यासाठी तन्वीर मुजावर, गरोदर पत्नी आसमा मुजावर, जखमी हुमेरा मुजावर यांना कुटुंब नातेवाईकांसह पोलीस ठाण्याच्या दारात निदर्शने करावी लागली। पत्रकारांच्या उपस्थितीने यंत्रणेवर दबाव निर्माण झाल्याने घटनेचे व्हिडिओ पाहून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस कुतुबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या कुटुंबाने केलेली फिल्मिस्टाईलने मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलाबद्दल नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त होत आहे। बगलबच्च्यांना सांभाळण्यासाठी एका मंत्र्याने दबाव निर्माण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू असताना दुसरीकडे मात्र या गरीब कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना कोठेच दिसून येत नव्हती। मी हुमेरा तन्वीर मुजावर आणि आमच्या घरात मारहाण जी झाली आहे त्यामध्ये पहिला माझ्या मम्मीला आवडून पाडले खाली आणि त्यानंतर आमच्या पप्पांना मारायला स्टार्ट केले। मी मध्ये जाऊन अडवल्यावर माझे कपडे फाडले, मला पण मारले, मला काय पण उलट बोलत होते आणि मला काय पण शिवी देत होते, खूप घाण बोलले। त्याचं नाव कैफ मुजावर आहे आणि कय्यूम मुजावर। आणि हे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळं सांगत असताना आम्हाला अजूनपर्यंत FIR लिहून दिली नाही आहे। आम्ही 11 ते 5 वाजेपर्यंत इथे बसलो आहे, तरी पण अजून आम्हाला काय FIR भेटली नाही आहे। आम्हाला न्यायच भेटत नाही आहे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कोणी मारलं? मला कैफ मुजावरने आणि कय्यूम मुजावरने मारले आणि आयशाने पण मारले मला। त्यांना मम्मीला मला मारणारे व्यक्ती आहेत कुतुबुद्दीन नजरुद्दीन मुजावर, त्यांचा मोठा मुलगा शोएब कुतुबुद्दीन मुजावर, त्यांचा 2 नंबरचा मुलगा कय्यूम कुतुबुद्दीन मुजावर, त्यांचा 3 नंबरचा मुलगा कैफ कुतुबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या भावाची 2 मुलं
बापजी दिलावर मुजावर आणि अल्ताफ दिलावर मुजावर आणि त्यांची पत्नी आयशा कुतुबुद्दीन मुजावर ह्या 7 जणांनी आम्हाला आणि माझ्या परिवाराला मारलेलं आहे. मी तन्वीर ताजुद्दीन मुजावर रुकडीचा रहिवासी आहे आणि माझ्या शेजारी हा एक पोलीस अधिकारी आहे. पोलीस अधिकारी हा आपल्या वर्दीचा गैरवापर करून आम्हाला वारंवार छळ करतो आणि काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याने आपल्या पोलीस वर्दीचा गैरवापर करून आम्हाला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला आणि माझ्या काकाला त्याने मारहाण केली. त्यांच्या 3 पोरासह आणि 2 त्याच्या भावाच्या मुलासह आम्हाला मारहाण केली. माझ्या मुलीला त्याच्या मुलग्यानं पाठीमागून धरलं, त्याची कापडं फाडली, त्याचा विनयभंग केला. माझ्या पत्नीचा त्याला छातीला धरून वडलं, त्याला खाली पाडलं, त्याचा पण विनयभंग केला. ते 8 महिन्याची गरोदर असताना ह्या पोलिसांनी 11 ते 5 वाजेपर्यंत इथं त्यांना तात्काळच बसवलं. माझ्या पायाला मारले, माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि तरी देखील मला इथं त्यांनी एखादी दवाखान्याला जाण्यासाठी चिठ्ठी पण दिली नाही आणि तिने आमची फिर्याद पण घेतली नाही. कुतुबुद्दीन मुजावर. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.